आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडकेळ येथील वीर सेवा दल शाखा संचलित श्री वीराचार्य अल्पसंख्यात सौहार्द विविध उद्देशगळ सहकारी संघास 31 मार्च अखेर 96,03,000चा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाचे संस्थापक विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील यांनी संघाच्या कार्यालयात गुरुवार दिनांक 2 रोजी आयोजित बैठकीप्रसंगी दिली. संघाचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीप्रसंगी उपस्थितांचे स्वागत व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी केले. यावेळी सन 2025-2026 नुकतेच संपलेल्या आर्थिक वर्षातील संघाच्या सांपत्तिक स्थितीची माहिती देताना बाळासाहेब पाटील म्हणाले, संघाचे सभासद 896 असून भाग भांडवल 32 लाख नव्हे तर 32 कोटी 25 लाख ठेवी असून निधी 5 कोटी 46 लाख आहेत, तर गुंतवणूक 16 कोटी 62 लाख आहे, तर 21 कोटी 86 लाख कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. तर या आर्थिक वर्षात वार्षिक उलाढाल 185 कोटी झाली आहे. आर्थिक वर्षात संघात 96,03,000 निव्वळ नफा झाला आहे, तर हा नफा गेल्या वर्षापेक्षा 20,99,000ने वाढ झाला आहे, तर कर्ज वसुली 98% झाली आहे. संघाच्या एकंदरीत प्रगतीसाठी संचालक मंडळाचे सदस्य, कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. याप्रसंगी संघाचे संचालक महावीर हिरेकुडे, संजय अलगुरे, महेंद्र पाटील, सिद्धगोंडा केस्ते, संजय मगदूम, उत्तम हेबाळे, पद्माकर पाटील, उत्तम समगे, प्रवीण पाटील, नितीन वनकुंद्रे, अजित धनापगोळ, ॲडव्होकेट रविराज पाटील, सौ सरोजिनी तारदाळे, सौ वैशाली धनापगोळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. आभार संचालक अभयकुमार भागाजे यांनी मानले. SB न्यूजसाठी बेडकेळहून गजानन पाटील. ಹೋದ ವರ್ಷ 31 ಕೋಟಿ 24 ಲಕ್ಷ ಠೇವಣಿಗಳು, ಈ ಸಲ 32 ಕೋಟಿ 25 ಲಕ್ಷ ಠೇವಣಿಗಳಾಗಿವೆ. ಅಂದರೆ 1 ಕೋಟಿ 1 ಲಕ್ಷ ಠೇವಣಿಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿವೆ. ನಿಧಿಗಳು ಹೋದ ವರ್ಷ 4 ಕೋಟಿ 58 ಲಕ್ಷ ನಿಧಿ ಇತ್ತು, ಈ ಸಲ 5 ಕೋಟಿ 46 ಲಕ್ಷ ಅಂದರೆ 88 ಲಕ್ಷ ನಿಧಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಲುಂಬಾಣಿಕೆ ಅಂದರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಲುಂಬಾಣಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇದ್ದಂಥ ಹಣವನ್ನು ಆ ಲುಂಬಾಣಿ ಹಣ ಹೋದ ವರ್ಷ 18 ಕೋಟಿ 24 ಲಕ್ಷ ಇತ್ತು. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.